सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये परिचारक घराण्याकडे एक राजकीय प्रस्थ म्हणून पाहिलं जातं। स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून आमदारकी भूषवत अनेक गोरगरीब शेतकरी मध्यमवर्गीय नागरिकांच्या समस्या सोडवून सुखादुःखात सहभाग नोंदवून पांडुरंग परिवार अबाधित ठेवला। स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांचे महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांसोबत जिव्हाळ्याचे संबंध होते। त्यातील उत्तम उदाहरण म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अथवा सोलापूर जिल्ह्याचे माजी खासदार सुशीलकुमार शिंदे तसेच विलासराव देशमुख। याचबरोबर पक्षपातीपणा बाजूला ठेवून राज्यातील अनेक बड्या नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते। आता त्यांच्यानंतर पंतांच्या विचाराचा वारसा म्हणून सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे पाहिले जाते। स्वर्गीय पंतानंतर प्रशांत परिचारक यांनी पांडुरंग परिवाराची धुरा निर्भीडपणे सांभाळली। पंताप्रमाणेच त्यांनी देखील महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांना आपल्या सहवासात ठेवले आहे। त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होय। देवेंद्र फडणवीस आणि प्रशांत परिचारक यांचे घरेलू संबंध असल्याचे समजते। त्यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आप की बार 400 पार या नरेंद्र मोदींच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठीच देवेंद्रजींनी परिचारक यांच्यावर सोलापूर, माढा, सांगली या तिन्ही जिल्ह्याची जबाबदारी दिली। माढ्याचे क्लस्टर हेड म्हणून परिचारक यांनी निंबाळकर यांना माढ्यातून उमेदवारीबाबत भाजपला संकेत दिले। त्यामुळेच निंबाळकर यांना माढ्यातून उमेदवारी मिळाली। तर सोलापूरमधून देवेंद्रजी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राम सातपुते यांना उमेदवारी मिळाली। त्याच पार्श्वभूमीवर काल निंबाळकर सातपुते यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खुद्द महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती। यावेळी त्यांनी ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे असे सांगितले। तुमचे मत मोदींना मत, देशाला मत असे आवाहन देखील फडणवीस यांनी केले आणि त्यानंतर फडणवीस यांनी त्यांचा मोर्चा मुंबईकडे वळविला। तत्पूर्वी सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी फडणवीसांची गाडी चालवत त्यांचे स्टीअरिंग सांभाळले। त्यामुळे राजकीय तर्कवितर्क लावले जात असून सोलापूर जिल्ह्यातून प्रशांत परिचारक हे फडणवीसांचे स्टीअरिंग चालवत असल्याचे बोलले जात आहे। तसेच सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात देखील व्हायरल होत आहे।